करायचा नाही. कोणत्याही शुभ कार्याच्या प्रारंभी गणपती बाप्पांचं नाव घेण्याची प्रथा आहे, पण छत्रपती संभाजीनगरमध्ये नेत्याचं नाव आधी घेण्यावरून बाप्पांच्या स्टेजवरच खडाजंगी झाली आहे. राज्यभरात गणपती बाप्पांच्या आगमनाचा जल्लोष सुरू असताना संभाजीनगरमध्ये बाप्पांसमोरच राजकारणातलं महाभारत घडलंय. आजी माजी खासदारांमध्येच खडाजंगी झाल्यानं कार्यक्रमाला गालबोट लागले. छत्रपती संभाजीनगर शहराचं ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या सार्वजनिक आरतीसाठी सर्वच पक्षांचे नेते उपस्थित होते. ठाकरे गटाच्या नेत्यानं चंद्रकांत खैरेंचं नाव अगोदर घेतल्यामुळे शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे चांगलेच संतापले. यानंतर काय घडलं ते पहा. सार्वजनिक कार्यक्रम आहे, गणेशोत्सवाचा कार्यक्रम आहे, सणचा कार्यक्रम आहे. त्याच्याकरता या ठिकाणी प्रफुल्ल मालानी यांना विनंती आपण सगळ्यांसमोर वाद झाल्यानंतर या नेत्यांनी माध्यमांशी बोलताना काय सांगितलं तेही पाहूया. आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे कॅबिनेट मंत्री, जे काही देशाचे अर्थमंत्री राहिलेले, त्या बाबतीत मी बोललो. मी माझ्यासाठी नव्हतो. खैरेंवर बरं चिडला. खैरेंवर चिडायची मला काही गरज नाही. काय खैरे सध्या चिडचिड करतात. प्रोटोकॉल पाळला जात नव्हता. प्रोटोकॉल हा पाळला गेला पाहिजे. इथं राजकारण केलं गेलं नाही पाहिजे. राजकारणाच्या ठिकाणी आपण राजकारण करू, पण इथं प्रोटोकॉल पाळला पाहिजे ह्या मताचा मी आहे. आणि गणेश भक्ताचा कार्यक्रम असल्यामुळे कोणी कोणाचा इथं प्रोटोकॉलचा विषय नाही. आपण सगळे गणेश भक्त आहे. पक्षाच्या ठिकाणी प्रोटोकॉल असतो, इथं प्रोटोकॉलचा काही प्रोटोकॉल पाळा असं बोलत होता ना. काय प्रोटोकॉल? नाही, मला काय म्हणायचं, त्यांना अजून बी कळा ना आपण माझी झालो म्हणून. मी तरी काय करू? त्याला लक्षातच आहे ना. काय प्रोटोकॉल पाळला नाही गेला? खैरे साहेब, काय प्रोटोकॉल पाळला? गणपतीमध्ये प्रोटोकॉल नसतो. काही हे धार्मिक काम आहे. हे धार्मिक काम आहे, सरकारी काम असतं तर प्रोटोकॉल असतो. सरकारी काम नाही, काही नाही प्रोटोकॉल. काहीतरी आपलं बोलायचं, काहीतरी त्याला मग असं वाटलं की ते मध्ये घुसून त्या ठिकाणी काही होऊ शकत नाही. यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. साहेबांचा आधी सत्कार केला म्हणून भुमरे साहेब चिडले. प्रोटोकॉल पाळला जात नाही. माझी आजीचा मला असं वाटतं आपण गणेशोत्सवात आहोत. इथं सगळे गणेश भक्त आहेत. मान अपमान कोणाचा इथं करण्याचा मला वाटतं या मंडळाचा उद्देश नसतो. परंतु ज्याचं जे आहे त्याचा मान सन्मान झाला पाहिजे, हे तर कबूल केलंच पाहिजे. मला वाटतं इथं राजकारण करण्याची जागा नाही. ज्याला मान मिळालेला आहे, मग कोणी मंत्री असेल, कोणी खासदार असेल, कोणी आमदार असेल, त्याचा मान सगळ्यांनीच पाळला पाहिजे. पक्ष कोणताही असो, इथं गणपती लक्षात ठेवा. सगळं चंद्रकांत खैरेंकडून सोबत होतं का? मग नंदकुमार मोठे नावं घेत होते. मी इथं नव्हतो. मला काय याच्यातलं माहिती नाही. तुम्ही मला प्रोटोकॉल विचारला म्हणून मी सांगितलं. बाप्पांपुढे कुणीही मोठं नाही, पण या नेत्यांनी इथंही राजकारण केल्याची चर्चा आता छत्रपती संभाजीनगरमध्ये रंगली आहे. अमेय पाठक, लोकमत.com.